नमस्कार. मायसेल्फ सुनीता अमृतसागर, असिस्टंट प्रोफेसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ, वडगाव. बीकॉम पार्ट 3 सेमिस्टर 6. विषय आहे आधुनिक व्यवस्थापन पद्धती, मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. हा भाग आपण पाहतोय. पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं पोकायोकी, गुणवत्ता व्यवस्थापनाचे जे तंत्र आहेत त्या तंत्रामध्ये पोकायोकी आपण पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण त्याचे फायदे पाहत होतो. पोकायोकेचे फायदे पाहिले. जसे फायदे आहेत तसे काही दोष आहेत किंवा काही मर्यादा आहेत, ते आपण पाहूया. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पोकायोके म्हणजे आपण पाहिलं की चुकांचे उच्चाटन करणे. मग याचे फायदे आहेत तशाच याच्या मर्यादा आहेत. तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल चुका शोधणे, टाळणे व उच्चाटन करणे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता कमी असते. बघा, आपण बघितलं की चुका अगोदरच शोधून काढायच्या, पण यासाठी सगळ्यांचं सहकार्य मिळण्याची शक्यता कमी असते. दुसरं आपल्याला मर्यादा सांगता येईल, पोकायोके पद्धतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या चुका शोधण्यावर भर दिला जातो. त्यामुळे यंत्रामधील किंवा तंत्रज्ञानातील चुकाकडे दुर्लक्ष केले जाते. कर्मचारी जसा चुकतो तसं यंत्रांच्या सुद्धा चुका होतात, पण इथं काय केलं जातं, त्या यंत्रामधील किंवा तंत्रज्ञानातील चुकांकडे दुर्लक्ष होते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल, जर कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून घडणाऱ्या संभाव्य चुका जाणीवपूर्वक लपवून ठेवल्यास त्या सदर चुका शोधून काढणे अवघड बनते. कर्मचाऱ्यांनी जर इथं चुका लपवल्या तर शोधणं अवघड होतं. उत्पादन प्रक्रियेतील चुका किंवा दोष हे उत्पादन प्रक्रिया सुरू होण्या अगोदरच शोधता येतात, हे गृहीत पूर्वसत्य नाही. बऱ्याचदा काही चुका ज्या आहेत त्या चुका शोधता येत नाहीत. अनेक वेळा प्रक्रिया मापदंड सद्यस्थितीत सुरू असणारी पद्धती बदलण्याची परवानगी देत नाही. जी काही प्रोसिजर आपण जर केली असेल तर ती अचानक बदलता येत नाही. अनेक वेळा पोकायोके पद्धतीमध्ये उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं शक्य होत नाही. अर्थात या ज्या काही आपण मर्यादा दिसून आल्या आपल्याला, तरी त्याचे फायदे सुद्धा अनेक आहेत आणि त्यामुळं ही पद्धत जी आहे ती असंख्य कारखान्यामध्ये वापरली जाते, पोकायोके. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो पार्ट आहे, नवीन पुढची जी आहे तंत्र पद्धती, 6 नंबर आपण त्याला म्हणतो, त्याला काय म्हटलं जातं, काटा. काटा शब्द आपण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या अर्थानं वापरत असतो. तर काटा म्हणजे काय? काटा म्हणजे कार्य करण्याचे स्वरूप व कार्याचा क्रम. काटा लिटरली मीन्स द फॉर्म अँड ऑर्डर ऑफ डुईंग थिंग्स. काटा हे एक असं साधन आहे की कोणतीही समस्या सोडविताना घाई करण्याऐवजी कार्य करण्यापूर्वी विचार करण्यास प्रोत्साहित करणे. बघा, घाई करण्यापूर्वी काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. जेव्हा विभागीय व्यवस्थापक काटा प्रशिक्षित होतात तेव्हा ते नियमितपणे निरीक्षण, गंभीर विचार, मार्गदर्शन आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य यावर भर देतात. बघा, काटा कार्य प्रशिक्षित झाले तर ते काय करतात, निरीक्षण, गंभीर विचार, मार्गदर्शन आणि समस्या सोडविण्याचे कौशल्य यावर काय केला जातो, भर दिला जातो. याचा अर्थ काटाच्या माध्यमातून व्यवस्थापक केवळ सातत्यपूर्ण सुधारण्यावरच नव्हे तर निर्मितीवर सुद्धा आपले लक्ष केंद्रित करण्यास सक्षम बनतात. आता ही जी काटा पद्धत आहे ती टोयोटा कंपनीचे व्यवस्थापन जगात सर्वात पुढे आहे. टोयोटाने त्यांची 0 दोष वाहने आणि सर्वोत्तम सेवा देऊन ऑटोमोबाईल बाजारपेठ ताब्यात घेतल्यापासून सुरुवातीची काही वर्षे सोडली तर टोयोटा कंपनीच्या लीन मॅनेजमेंटने मॅन्युफॅक्चरिंगचे जग ताब्यात घेतले. अर्थात प्रत्येक कंपनीस त्यांचे रहस्य जाणून घ्यायचे होते, म्हणून टोयोटाला यशस्वी होण्यास कारणीभूत ठरलेल्या संशोधनातून आणि प्रयत्नातून लीन आणि कायझेन सारख्या व्यवस्थापनाचा जन्म झाला. टोयोटा जी कंपनी आहे त्या कंपनीनं कसं इतकं यश मिळवलं याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा ते असं म्हणतात की लीन आणि कायझेन
हे तत्व तिथं मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं. 2007 मध्ये वीक या उद्योग साप्ताहिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 74% कंपन्या त्यांच्या लीन कार्यक्रमात यश मिळवू शकल्या नाही असे म्हटले आहे. म्हणून माईक रोदरने आपल्या टोयोटा काटा या पुस्तकात असा दावा केला आहे की टोयोटा यशस्वी होण्याचे कारण त्यांना सापडले आहे आणि इतर कंपन्यांना अजून कठीण काळ आहे. टोयोटाची प्रस्तावित काटा पद्धत इतरांप्रमाणेच मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना नेहमीच्या विचारापलीकडे उपाययोजना समजून घेण्यास गुंतवून ठेवते आणि सतत सुधारण्याची हमी देते. कारण त्यामुळं हातातील समस्या लहान समस्यांमध्ये तयार होतात. ज्या काही समस्या आहेत त्या तयार होतात आणि प्रयोगाच्या शास्त्रीय पद्धतीने त्याचे निराकरण केले जाते असे माईक रोदर यांनी म्हटलेलं आहे. काटा व्यवस्थापन पद्धतीचा एक महत्वाचा फायदा म्हणजे कामाच्या जागेचे मानवीकरण. हा भाग खूप महत्वाचा आहे. मानवीकरण. काटा योजनेवर काम करणारे लोक सशक्त आणि उद्दिष्टनिष्ठ असल्याचे त्यांना वाटते, कारण ते आंधळेपणाच्या आदेशाचे पालन करीत नाहीत, तर त्यांचे कार्य वातावरण आणि कार्यपद्धती तयार करण्याचा एक भाग आहेत. टोयोटा अर्थातच फायदेशीर संस्था म्हणून स्वतःच्या दीर्घकालीन अस्तित्वावर लक्ष केंद्रित करते. रॉदरने ओळखले की दीर्घ कालावधी यश मिळवण्यासाठी नेतृत्व व व्यवस्थापन या दोन बाबी सातत्याने व दैनंदिन विकास केल्याने संस्थेमध्ये उद्योजकतेची भावना टिकून ठेवण्यास मदत होते. बघा, नेतृत्व आणि व्यवस्थापन या दोन बाबीवरती जोर दिलेला आहे. संघटनात्मक मानसिकता विकसित होऊन प्रत्येक कर्मचारी सुशिक्षित राहतो आणि सतत सुधारणा घडवून आणण्यास सक्षम बनतो. कालांतराने कंपनीच्या रचना आणि नेतृत्वात जरी बदल झाला तरी कंपनीचे यश कायम टिकून राहते. बघा, सतत सुधारणा. आपण पहिलंच तत्व बघितलं होतं, कायझेन. हो, तर आपण आता बघतोय ते काटा. आता काटा म्हणजे नक्की काय, तर आपण पाहिलं की काटा म्हणजे कोणतेही कार्य करण्याचा मार्ग. सामान्यपणे काटा संकल्पनेत खालील 3 बाबींचा समावेश केला आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, काटा हे एक असं साधन आहे की कोणतीही समस्या सोडवताना घाई करण्याऐवजी कार्य करण्यापूर्वी विचार करण्यास प्रोत्साहन देते. जेव्हा विभागीय व्यवस्थापक काट प्रशिक्षित होतात तेव्हा ते नियमितपणे निरीक्षणे, गंभीर विचार, मार्गदर्शन आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य यावर भर देतात. बघा, काट्याचं प्रशिक्षण घेतलं की ते काय करतात, निरीक्षण, गंभीर विचार, मार्गदर्शन आणि समस्या सोडवण्याचे जे कौशल्य आहे त्यावर भर दिला जातो. याचाच अर्थ काटाच्या माध्यमातून व्यवस्थापक केवळ सातत्यपूर्ण सुधारणावरच नव्हे तर निर्मितीवर सुद्धा आपले लक्ष केंद्रित करण्यास सक्षम बनतात. आता ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आली कुठून, तर आपल्याला सांगता येईल की जपानी काटा ही संकल्पना मूलतः मार्शल आर्ट मध्ये उदयास आली. सातत्याने सुधारण्यासाठी काटा हा रचनात्मक अभ्यास आहे. म्हणजे काटा ही रचना पद्धती सातत्यपूर्ण क्रिया आहे ज्यात नमुन्यांचा समावेश असतो, ज्याचा वापर मार्शल आर्ट्स तसेच वैयक्तिक सुधारणा किंवा व्यवसाय प्रक्रियेत सातत्यपूर्ण सुधारण्यासाठी केला जातो. बघा, लक्षात आलं का, मार्शल आर्टमध्ये याचा वापर केला जातो. काटा ही एक अशी कार्यपद्धती आहे जी एखाद्या व्यक्तीला दररोज जलद तसेच वाढीस सुधारणा करण्यास सक्षम करते. बघा, ही अशी एक पद्धत आहे की ती पद्धत काय करते, व्यक्तीला दररोज जलद तसेच वाढीस सुधारणा करण्यास सक्षम करते. अशा कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी वारंवार सातत्यपूर्ण सराव आणि शास्त्रीय दृष्ट्या विचार करते. थोडक्यात असे म्हणता येईल की कामाचा ध्यास आणि योग्य क्रमाने गुणवत्तेची कार्यवाही करण्याच्या प्रक्रियेची आवड. बघा, कामाचा ध्यास आणि योग्य क्रमाने गुणवत्तेची कार्यवाही करण्याच्या प्रक्रियेची आवड जपानी संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. आणि मग आपण इथं बघतोय की ही व्याख्या आपण बघितली, त्यामध्ये 3 संकल्पना आहेत. त्यामध्ये पहिले काहीतरी करण्याचा मार्ग, कार्याचा नमुना किंवा नित्यक्रम किंवा पद्धत
किंवा कार्याचे प्रशिक्षण. म्हणजे काय, तर थोडक्यात काटा एक नित्यक्रम किंवा एक वागण्याची पद्धत आहे. कौशल्य विकसित करण्यासाठी त्याचा सराव केला जाऊ शकतो. बघा, मार्शल आर्ट्स मध्ये आपण पाहिलं की मार्शल आर्ट जर शिकायचे असेल तर काय केलं पाहिजे, सराव केला पाहिजे. काटा एक अशी पद्धत आहे जी योग्य प्रशिक्षण आणि सराव करून सवय, कौशल्य आणि शेवटी सुधारण्याची संस्कृती किंवा मानसिकता विकसित करते. जसे की काटा कोणत्याही सेवा आणि कोणत्याही प्रक्रियेवर काम करू शकते. सातत्याने आणि मुद्दाम काटाचा सराव किंवा अभ्यास करणे ही सवय बनते. सवय केल्याने नवीन कौशल्य विकसित होतात. नवीन कौशल्यामुळे एखाद्या व्यक्तीला सतत वरच्या स्थितीत ठेवत असलेल्या लहान सुधारणांना ओळखण्याची आणि लहान सुधारणा करण्याची क्षमता वाढविण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण होतो. त्याला आपण काटा असं म्हणतो. तर काटाचं तत्वज्ञान काय आहे, तर काटा हे व्यवसायाच्या सतत सुधारण्याची संस्कृती जोपासण्याचं मूलभूत तत्वज्ञान आहे. काटाची अंमलबजावणी करून संस्था आपली वैयक्तिक मानसिकता आणि कॉर्पोरेट संस्कृती टिकवून ठेवते. तसेच ग्राहकांना आनंदी ठेवणारी आणि कंपन्यांना फायदेशीर ठेवण्यासाठी सतत सुधारण्याच्या दिशेने बदलण्यासाठी सवयी आणि कौशल्य विकसित करू शकते. अशा प्रकारे सातत्याने सुधारण्यासाठी काटा हा रचनात्मक सराव आहे. काटा मॉडेल हे कामगारांना शास्त्रीय दृष्ट्या विचार करण्यास आणि कार्य करण्यास शिकविते. तशी संस्कृती तयार करते. प्रत्येक कर्मचारी सुशिक्षित आणि सामर्थ्यवान बनून एक चांगला प्रश्न सोडविणारा असा अधिकारी तयार होतो. सुधारणा प्रकल्प राबविणाऱ्या विशिष्ट कर्मचाऱ्याऐवजी काटाचा सराव केल्यामुळे संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज सुधारणा करण्याचे कौशल्य प्राप्त होते. आता ही जी काटा पद्धत आहे ती कशी ऍक्च्युअली कसं अवलंब केला जातो या काटाच्या कार्यपद्धतीचा, तर आपण इथं पाहिलं की काटामध्ये काय केलं जातं, काटा म्हणजे कोणतेही कार्य करण्याचा मार्ग किंवा एक पद्धत आहे. कशा प्रकारे प्रश्न सोडवले पाहिजेत, त्यामध्ये आपण 4 मुद्दे इथं पाहिले होते. निरीक्षण, गंभीर विचार, मार्गदर्शन आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य. काटाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा इथं विचार केला जातो. तर इथं आपल्याला यामध्ये पाहायचंय की काटाची कार्यपद्धती काय आहे, तर काटाचे सुधारणा काटा, इम्प्रूव्हमेंट काटा, त्याला IK असं म्हटलं जातं, आणि कोचिंग काटा असे वर्गीकरण केलेले आहे. सुधारणा काटा आणि कोचिंग काटा. तर यामध्ये पहिला जो भाग आहे तो सुधारणा काटा. सुधारणा काटामध्ये काय केलं जातं, सुधारणा काटा हे मानवी सर्जनशील प्रक्रियेचे एक मॉडेल आहे. सुधारणा काटा आणि कोचिंग काटा. काटा कार्यपद्धत म्हणजे काटा हे जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाचा कसा प्रत्यक्ष अवलंब करायचा, त्याची प्रक्रिया काय किंवा कार्यपद्धती काय. तर या कार्यपद्धतीमध्ये 2 भाग केलेले आहेत. एक आहे सुधारणा काटा, इम्प्रूव्हमेंट, आणि दुसरा आहे कोचिंग काटा. आता सुधारणा काटा म्हणजे काय, तर सुधारणा काटा हे मानवी सर्जनशील प्रक्रियेचे एक मॉडेल आहे. मानवी सर्जनशीलता. सुधारणा काटा ही 4 टप्प्यांची रचना आहे. इथं सुधारणा काटा केलं जातं म्हणजे काय केलं जातं, तर याच्यामध्ये आपल्याला 4 टप्पे दिलेले आहेत. त्या 4 टप्प्यांचा या ठिकाणी विचार केला जातो. तर त्यामधला पहिला भाग आहे लक्ष्य परिस्थिती. लक्ष्य परिस्थिती स्थापन करणे. यामध्ये सुधारणा काटा, सुधारणा करायचं असेल तर इथं लक्ष्य परिस्थिती, टार्गेट सिच्युएशन काय आहे ते स्थापन करणे. त्यानंतर अडचणींवर मात करणे, ती पण वैज्ञानिक पद्धतीने कार्य करणे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर शिकून घेणे, जे शिकले आहे त्यानुसार परिस्थितीशी जुळवून घेणे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. परिस्थितीशी जुळवून घेणे आणि त्या शिकून घेणे. तर हे 4 मुद्दे आपल्याला या ठिकाणी सुधारणा काटामध्ये सांगता येतील. म्हणजे चुका होतात, त्या चुका आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. तर काय करायचं, तर अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत त्या बघणं, शिकणं, त्यांच्याशी जुळवून घेणं, परिस्थिती बदलणं, ह्या सगळ्या मुद्द्यांचा वापर करून काटा हे तत्वज्ञान जे आहे त्या तत्वज्ञानाचा वापर केला जातो.
ठीक आहे, थांबूया आपण इथं. धन्यवाद.